सामान है तेरे, मिट्टी की काया मिट्टी में, मिट्टी की काया मिट्टी में, एक दिन मिल जाएगी। ना सोना काम आएगा, ना चांदी आएगी। पंछी है तो तोड़ के पिंजरा छोड़ के उड़ जा रे, माया महल के सारे बंधन तोड़ के उड़ जा रे। इस दास की ए वाणी, इस दास की ए वाणी, एक दिन काम आएगी। ना सोना काम आएगा, ना चांदी आएगी। प्रत्येकाची अंत्ययात्रा निघणार आहे। ज्या दिवशी तुम्ही जाणार आहे ना, तुमच्या सोबत काहीच येणार नाही। देह जाईन, देह जाईन, देह जाईन, देह जाईन, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, जाईन, काळू बघणार, त्याची काळू बघाईल, त्याची काळू बघेल। देह जाईल, देह जाईल, देह जाणार, देह जाणार, जाणार, देह जाणार, देह जाणार, देह जाणार जाणार। प्रत्येकाची अंत्ययात्रा निघणारे मैबापांनो, आणि हे सगळ्या संतांनी सांगितलं, याच्यामध्ये नवल नाही। आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं, याच्यामध्ये नवल नाही। भगवान श्रीकृष्ण सुद्धा गीतेद्वारे वर्णन करतात, भगवान श्रीकृष्णाला उपदेश करतात। ज्यावेळेला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योत्सव, मामकः पांडवश्चैव किम कुर्वत संजय। धर्मक्षेत्र असणाऱ्या कुरुक्षेत्रावरती ज्यावेळेला युद्धाची परिस्थिती निर्माण होते, दोन्ही बाजूने दोन्ही सैन्य उभे असतात, एका बाजूला कौरव एका बाजूला पांडव। आणि ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ रणांगणावरती घेऊन येतात ना, त्यावेळेला अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतात, हे केशवा, ज्यांच्याशी मला युद्ध करायचंय, ज्यांना मला मारायचंय, जे माझे प्रतिस्पर्धी आहेत, त्यांना मला आधी नीट पाहून तर घेऊ द्या। माझा रथ हा रणांगणाच्या मध्यभागी उभा करा म्हटले। आणि मग भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाचा रथ रणांगणाच्या मध्यभागी उभा केला। जे कोणी अर्जुनाचे प्रतिस्पर्धी त्यांना अर्जुनाने पाहिल्यानंतर अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतात, हे केशवा, ज्यांच्याशी मला युद्ध करायचंय, ज्यांना मला मारायचंय, जे माझे प्रतिस्पर्धी आहेत, ते तर माझे आप्तेष्ट आहेत, ते तर माझे नातेवाईक आहेत, त्यांना पाहून माझ्या शरीराचा दाह होतोय, त्यांना पाहून माझ्या शरीराचा कंप होतोय, त्यांना पाहून माझ्या हातातील गांडीव धनुष्य गळून पडतोय। त्यामुळे हे केशवा, मी युद्ध करू शकत नाही। त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण एका ओवीद्वारे फार सुंदर उपदेश करतात। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे। शरीर जाणं हा शरीराचा स्वभाव आहे, म्हणून तू जरी त्यांना मारलं नाहीस ना, तरी सुद्धा एक ना एक दिवस ते मरणार आहे। म्हणून मारणारा तू नाही आणि मरणारे ते नाही, म्हणून या तुवा झुंजावे पंडुकुमारा। म्हणून अर्जुना, तू युद्ध कर। सांगायचं तात्पर्य माई बापांनो, जगद्गुरु तुकोबारे सुद्धा हेच सांगतात, देह नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। सरळ सरळ घेऊ, आपल्याकडे वेळ कमी। आणि पुढे जगद्गुरु तुकोबार यांनी म्हणावं, बाबा रे, या नरदेहाची सार्थकता जर तुम्हाला करून घ्यायची असेल, आणि हे आयुष्य जर इतकं थोडंसं असेल ना, तर त्याच्याकरता तुम्ही संतांची संगती आणि परमार्थाची तातडी तुमच्या जीवनामध्ये करा। संतांची संगती करणं म्हणजे नेमकं काय आहे, आणि का संतांची संगती आपल्या जीवनामध्ये महत्वाची माईबापांनो, का महत्वाचे सांगू तुम्हाला। संत आपल्या जीवनामध्ये परिसाप्रमाणे आणि सर्वसामान्य जीवा लोखंडाप्रमाणे। अरे, संतांची संगती आम्हा सर्वसामान्य जीवाला हवीशी वाटते, याच्यामध्ये नवल नाही बरं का। संतांना सुद्धा संतांची संगती हवी आहे, कारण जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा एका अभंगाद्वारे वर्णन करतात, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, पण काय या संतांची निर्वी हेची मज देई, आणि तुझे काही न मागो देवा। तू का म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांचे। मला काय कर, फक्त सदैव संतांच्या चरणावरती राहता यावं, याच्याकरता तू माझ्यावरती उदार हो। अरे, संतांना संतांची संगती वाटते, आणि ज्या वेळेला एखादे संत या जगताचा निरोप घेतात ना, बाकीचे संत ते नसल्याची खंत व्यक्त करतात। इतके संत महत्वाचे। कशी खंत व्यक्त करतात सांगू तुम्हाला। एक ज्ञानोबरांच्या चरित्रामध्ये येणारा गोड प्रसंग आहे बघा। विश्वमाऊली ज्ञानोबरांचा समाधी सोहळा आळंदीला मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला। लक्षपूर्वक ऐका, कधी न ऐकलेलं चिंतन आहे। आणि त्या ठिकाणी
पंढरपूरची आषाढीची मोठी वारी आली बघा. आता त्या पंढरपूरच्या वारीचा नियम असा आहे, पंढरीच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांसारख्या संतांनी कीर्तन करावं आणि त्या कीर्तनामध्ये जगाच्या बापानं बेभान होऊन नाचावं. मग नाचता नाचता देवाचा गळला पितांबर इतकं बेभान होऊन नाचावं. आणि प्रसंग असा झाला, माईबापांनो त्या ठिकाणी आळंदीची समाधी सोहळा संपन्न झाला. मोठ्या ताटामाटामध्ये समाधी घेतली माऊलींनी आणि समाधी सोहळा संपन्न झाल्यानंतर जी वारी आली ना, त्या वारीमध्ये नामदेवरांचं कीर्तन चालू झालं पंढरीच्या वाळवंटात. आता कीर्तन चालू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे कीर्तन रंगत नव्हतं. रंग नावाची देवता कीर्तनामध्ये येत नाही, कीर्तन रंगत नाही. आता काय करावं? कधी कधी होतं असं, रंग नावाची देवता नाही येत कीर्तनामध्ये. तक्रारी यायला लागल्या लोकांच्या, नामदेवराय नाचत नाहीत, कीर्तन रंगत नाही. बरेचसे लोक म्हणायला लागले, महाराज गेल्या वर्षी झालं तसं झालं नाही. कधी कधी 2 वर्ष सप्त्यात सरक तारीख घेतली की होतं असं, गेल्या वर्षी झालं तसं नाही होत पुढच्या वर्षी. तसंच काहीसं झालं. नामदेवरायांकडे तक्रारी यायला लागल्या आणि त्या तक्रारी जगाच्या मालकाकडे गेल्या. भक्तांच्या तक्रारी जगाच्या बापानं विटेवरून खाली बुडी टाकली आणि पंढरीच्या वाळवंटामध्ये आले. नामदेवाला प्रश्न विचारला, नामदेवा अरे तुझ्या कीर्तनाकरता भक्तांची गर्दी झाली रे आणि लोकांच्या तक्रारी यायला लागल्या, कीर्तन रंगत नाही म्हणे. का रे नामदेवा, का कीर्तन रंगत नाही? देवा नाहीच रे रंगत कीर्तन, रंग नावाची देवता कीर्तनामध्ये येत नाही. मला कीर्तनामध्ये नाचावं वाटत नाही. का नाचावं वाटत नाही नामदेवा? त्यावेळेला नामदेवरांनी सांगावं, देवा कीर्तन तेव्हा रंगायचं जेव्हा जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. माझे ज्ञानोबराय नाही ना आज कीर्तनामध्ये, त्याच्यामुळे मला नाही नाचावं वाटत देवा. अरे नामदेवा समाधी घेतली आळंदीला, समाधी सोहळा झाला, आता कसं शक्य या पंढरीच्या वाळवंटामध्ये तुझ्या कीर्तनामध्ये येणं? आता शक्य नाही नामदेवा, नाच रे, तुझ्या कीर्तनाकरता गर्दी झाली. देवा मला नाही नाचावं वाटत, नको आग्रह करू. अरे नामदेवा तू जर नाही नाचलास ना तर हे कीर्तन रंगणार नाही नामदेवा. त्यावेळेला नामदेवांनी जगाच्या बापाला प्रश्न विचारला, देवा तुला वाटतं ना या पंढरीच्या वाळवंटामध्ये मी नाचावं? तुला वाटतं ना हे कीर्तन रंगावं देवा? मग एक मागणं मागू का रे देवा तुझ्याकडे? अरे नामदेवा माग रे, तो तुझा अधिकार आहे म्हटले. आता अधिकार आहे म्हटल्यानंतर माईबापांनो नामदेवांनी तिथं काय मागणं मागावं? देवा मला एकदा माझ्या ज्ञानोबरायांचं दर्शन करून दे ना पंढरीच्या वाळवंटामध्ये, दर्शन करून दे ना. म्हटल्यानंतर जगाच्या बापानं सांगावं, नामदेवा अरे समाधी घेतलेला माणूस काय कधी दर्शन देत असतो का रे? देवा तुझ्याकरता काय अशक्य रे? तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हालत नाही, तुझ्या सत्तेशिवाय सूर्य सुद्धा चालत नाही. देवा तुझ्याकरता काय अशक्य? दे ना एकदा दर्शन करून. मग देवानं प्रश्न विचारला, नामदेवा तू म्हणतो ना तुझ्याकरता काहीच अशक्य नाही, मग जर या पंढरीच्या वाळवंटामध्ये मी तुला ज्ञानोबरायांचं दर्शन करून दिलं तर? असं म्हटल्याच्या बरोबर नामदेवराय म्हणतात, देवा जर या पंढरीच्या वाळवंटामध्ये तू मला ज्ञानोबरायांचं दर्शन करून दिलं ना तर श्री ज्ञानदेवाचे मज दर्शन होईल साचे, तरीच मी वाळवंटी नाचे पंढरीये. देवा एकदा का माझ्या ज्ञानोबरायांचं दर्शन मला या पंढरीच्या वाळवंटामध्ये झालं ना तर आण घेऊन सांगतो देवा मरेपर्यंत या पंढरीच्या वाळवंटामध्ये नाचेल. फक्त एकदा माझी ज्ञानदेव नावाची माय मला एकदा दाखव. ज्ञानदेव ही माय, माय बापांनो का माय म्हटलंय तिला माहिती? जगाच्या पाठीवरती असा एकमेव पुरुष आहे ज्या पुरुषाला माऊली म्हणून संबोधलंय. आपल्यापैकी कोणी ज्ञानेश्वर असलं तरी सहज माऊली मुखामध्ये येत नाही. ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ज्ञानोबराय ही माय, माई बापांनो का माई म्हटलं माहिती तुम्हाला? जा तुम्ही आळंदीला. अरे ज्याला माय नाही ना त्यानं त्या समाधीवरती जावं, नतमस्तक व्हावं, म्हणावं माऊली हो माऊली तुम्हीच माझी माय आहात. अरे ज्याला बाप नाही ना त्यानं त्या समाधीवरती जावं, नतमस्तक व्हावं, म्हणावं माऊली तुम्हीच माझे बाप आहात.
साधकाचा माय बाप दरुषणे हरी ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, असं वर्णन ज्या महात्म्याचं करावं. ही संजीवन समाधी सामान्य नाही बरं का. अरे विश्वाच्या पाठीवरती अशी एकमेव समाधी, ज्या समाधीला संजीवन समाधी म्हटले. आणि का संजीवन म्हटले माहिती तुम्हाला? तेवढी ताकद आहे तिच्यामध्ये. किती मोठी ताकद आहे ऐका. तुझ्या समाधीच्या पुढं उभ आभाळ बाकल, तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य फिक झालं. गाता देवा तुझी ओवी केली जीवाची काजळी, अंतरात ज्योत तेवली तूच देवा वाट दावली. घुमला गजर आभाळी ज्ञानराज माझी माऊली, माऊली ज्ञानराज माझी माऊली. ज्ञानोबा माऊली चित्त तुझे पाऊली, ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली. माऊली चंदनाची सावली, ज्ञानराज माऊली चंदनाची सावली. आई बाप्पांनो ऐका, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेलेले हे सामान्य संत नाहीत बरं का. अरे ज्यांना वारकरी संप्रदायाचा श्वास म्हटलं ते माझे विश्व माऊली ज्ञानोबा. अरे ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झाला असे कळस, असं वर्णन ज्या माऊलीचं करावं ते माऊली सामान्य नाही. अरे अंतकरणातला भाव तर शुद्ध असेल आणि शुद्ध भावनेनं तुम्ही जर आळंदीला गेलात ना, तर आमच्या जीवनातलं उदाहरण सांगते तुम्हाला. माऊलींच्या समाधी सोहळ्याचा कीर्तन आमच्या सारख्या साधकाला नाही करावं वाटत आळंदीला. अरे ज्या वेळेला समाधी सोहळा होतो, 12 वाजायचा टायमिंग जवळ येतो ना, त्या समाधीतल्या लहरी साधकाच्या अंतकरणापर्यंत जाऊन भिडतात. आणि कधी त्या साधकाच्या डोळ्याला धारा लागतात ना रे, त्याचंही त्याला कळत नाही. माऊलींच्या समाधी सोहळ्याचा प्रसंग नाही रंगून सांगावा वाटत आम्हाला. अरे इतकी मोठी ताकद ज्या महात्म्यामध्ये, ते संत आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेले. आणि याच्याहून महत्वाची गोष्ट, आपल्या जवळ अशा महात्म्यांनी समाधी घ्यावी. म्हणून ज्याला ज्याला या संतांचा अभिमान आहे, ज्याला ज्याला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्याचा स्वाभिमान आहे, त्या प्रत्येकानं दोन्ही हात वरती करायचे. बसलेले प्रत्येक जण सर्वांनी हात वरती करायचे, त्यांनी जोरात भजन करायचं. हाताने टाळी आणि मुखानं गोड असं भजन. ज्ञानोबा माऊली चित्त तुझे पावली, ज्ञानोबा माऊली चित्त तुझे पावली, ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली, ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, 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 टाळी, पकवाज, टाळ, टाळी, पकवाज. माऊली, 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 माऊली. सांगायचं तात्पर्य माईबापांनो, एखाद्या संतांनी या जगताचा निरोप घ्यावा आणि बाकीच्या संतांनी ती खंत व्यक्त करावी. वारकरी संप्रदायामध्ये निर्माण होणारी ती फार मोठी पोकळी असते. आणि तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुद्धा ती संतांची संगती अतिशय महत्त्वाची. आणि पुढे तुकोबारे म्हणतात, बाबा रे, संतांची संगती करता करता परमार्थाची तातडी पण महत्त्वाची. परमार्थाची तातडी करणं म्हणजे नेमकं काय? परमार्थ म्हणजे नेमकं कुठला परमार्थ सांगू तुम्हाला? या कलियुगातला खरा परमार्थ, गळ्यामध्ये टाळ घेऊन रात्रंदिवस वाजवत बसणं, त्याला खऱ्या अर्थानं परमार्थ म्हणत नाही. या कलियुगातला सगळ्यात मोठा परमार्थ जर कुठला असेल ना, तर आपल्या घरामध्ये आपले 2 देव आहेत बघा. एक म्हणजे आपली माय आणि दुसरा म्हणजे आपला बाप. या 2 देवांची सेवा करणं हाच आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा परमार्थ आहे. कारण ज्याच्या घरातली माय जिवंत आहे ना, त्याला दर्शनासाठी काशीला जाण्याची गरज नाही. त्याची माय त्याच्यासाठी काशी आहे.
आणि ज्याच्या घरातला बाप जिवंत आहे ना, कासे माया बाप केवळ कासे, माया बाप केवळ कासे, माया बाप केवळ कासे. हो माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. माय बापे केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी. तीर्था समान उपमा दिली माय बापांनो. का तीर्था समान उपमा दिली? देवानं, धर्मानं, ग्रंथांनी आणि संतांनी आपल्या संप्रदायामध्ये मायबापाला सगळ्यात मोलाचं स्थान दिलं. का दिलं? जगाच्या पाठीवरती दोनच दैवत असे की जे निस्वार्थी भावनेनं आपल्या लेकरावरती प्रेम करतात. या जगातली सगळं प्रेम स्वार्थी भावनेचं आहे. बहीण भावाच्या नात्यापासून पती पत्नीच्या नात्यापर्यंत सगळे नाते स्वार्थाचे सांगितले. बहीण सुद्धा आपल्या भावावरती तोपर्यंत प्रेम करते जोपर्यंत त्याची परिस्थिती अनुकूल आहे. आणि प्रतिकूल परिस्थिती आल्यानंतर माझा लाडका दादा, माझा लाडका भाऊ म्हणून हाक मारणारी बहीण त्याच्या पाठीमागं उभा राहील का नाही राहील याच्यामध्ये शंका आहे. आणि बहिणीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझी लाडकी ताई म्हणून हाक मारणारा भाऊ तिच्या पाठीमागे उभा राहील का नाही राहील याच्यामध्ये शंका आहे. कारण ही कलियुगाची अवस्था आहे बघा. या कलियुगामध्ये ज्ञानराजाची मुक्ताई पाहायला मिळणार नाही. अरे काय प्रेम केलं रे माझ्या मुक्ताबाईनं. मायबाप गेल्याच्या नंतर त्या तीन ही भावंडांना सांगावं, बाबा रे मला तुमची फक्त बहीण बनून नाही राहायचं, तर मला तुमची आई सुद्धा व्हायचंय. असं म्हणत एका असाधारण कुटुंबाची गृहिणीपणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेणारी ती मुक्ताबाई होऊन गेली. पण आत्ताची मुक्ताबाई जमिनीचे भाव वाढले म्हणून बापाच्या संपत्तीवरती हक्क दाखवणारी बहीण पाहायला मिळते. भावाच्या प्रॉपर्टीवरती दावा देणारी बहीण पाहायला मिळते. ती बहीण संप्रदायाला आणि आपल्या महाराष्ट्राला अपेक्षित नाही माईबापांनो. अरे बहीण भावाच्या नात्यात स्वार्थ याच्यामध्ये नवल नाही बरं का. पती पत्नीच्या नात्यात सुद्धा स्वार्थ सांगितला. एक पत्नी सुद्धा आपल्या पतीवरती तोपर्यंत प्रेम करते जोपर्यंत घर, गाडी, बंगला, प्रॉपर्टी, पैसा, पद, प्रतिष्ठा, ऐश्वर, संपत्ती सगळ्या गोष्टी त्याच्याकडे तोपर्यंत. पण या सगळ्या गोष्टी लयाला गेल्यानंतर प्रेम करेल की नाही करेल याच्यामध्ये शंका आहे. पण सांगू तुम्हाला, या सगळ्या गोष्टी लयाला गेल्यानंतर सुद्धा जी प्रेम करते ना तिला पतिव्रता म्हणतात. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकच पतिव्रता स्त्री होऊन गेली जी माझ्या मनाला भावली. तिचं नाव आहे सीतामाता. अयोध्याची राजगादी, पद, प्रतिष्ठा, ऐश्वर, संपत्ती, प्रसिद्धी सगळ्या गोष्टी रामाकडे असताना सुद्धा जिनं प्रेम केलं. ती वनवासात जाताना म्हणते, निरोपमाचा कसला घेता जेथे राघव तेथे सीता. तिला पतिव्रता म्हणतात. आणि पतिव्रता स्त्रीमध्ये फार मोठी ताकद असते बरं का. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. एका पतिव्रता स्त्रीनं आपल्या पतीकरता 3.5 घंटे सूर्य थांबवला होता. तिचं नाव आहे लोपामुद्रा. जशाला तसा सूर्य थांबवला इतकी ताकद आहे पतिव्रता स्त्रीमध्ये. माझं सांगायचं तात्पर्य, पत्नी सुद्धा तोपर्यंत प्रेम करते जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत. निस्वार्थी भावनेत प्रेम करत नाही. मग या जगाच्या पाठीवरती दोनच पात्र आहेत. आपल्या लेकरावरती निस्वार्थी भावनेचं प्रेम करतात. अरे किती निस्वार्थी भावनेचं प्रेम असतं. माझ्या समोर घडलेला एक प्रसंग तुम्हाला सांगते. एक माय 1 वर्षापूर्वी या परिवारामधून निघून गेली. ही माय आपल्या लेकरावरती किती प्रेम करते. घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लांपाशी. घार जरी आकाशामध्ये फिरत असली ना भक्षण करण्याकरता, तरी सुद्धा तिचं चित्त आपल्या लेकरावरती असतं. आणि कुठलाही मुलगा आपल्या आईसोबत बोलू द्या नका बोलू द्या, तितकंच अंतकरणानं प्रेम करते ती माता. मी लहान असताना इयत्ता 5वी-6वीला असेल माईबापांनो, ज्या रस्त्यानं रोज मी शाळेमध्ये जायचे ना त्या रस्त्यावरती रोज सकाळी 9 वाजायच्या टायमिंगला का आजीबाई उभ्या असायच्या. माझ्या समोर घडलेलं सांगते का मातेचं अंतकरण काय असतं याच्यामधून लक्षात येईल तुमच्या. त्या शाळेमध्ये जात असताना रोज सकाळी रस्त्यावरती न चुकता 9 वाजायच्या टायमिंगला त्या आजी दिसायच्या. आसुसलेला भाव मला त्यांच्या चेहऱ्यावरती दिसायचा. अंतकरणामध्ये प्रश्न उत्पन्न व्हायचा, अरे या आजींना रोज मी या रस्त्यावरती पाहते, या आजी कशासाठी थांबत असतील बरं. पण वय लहान होतं, धाडस नाही झालं कधी विचारण्याचं. एक दिवस घरूनच विचार करून गेले, थोडासा ऐकू द्या. आज मात्र आजींना प्रश्न विचारायचा, आजी तुम्ही या ठिकाणी कशा करते थांबता बरं. घरून निघाले, माझ्या हातामध्ये डब्बा होता, त्या रस्त्यावरती गेले आणि न चुकता 9 वाजायच्या टायमिंगला ज्यावेळेला त्या आजींना मी तिथं पाहिलं ना, त्या आजींना प्रश्न विचारला, आजी या रस्त्यानं रोज मी याच टायमिंगला शाळेमध्ये जाते, न चुकता तुम्हाला या रस्त्यावरती मी रोज 9 वाजायच्या टायमिंगला पाहते, तुम्ही कशा करता थांबता, तुम्हाला काय हवंय का म्हटलं, तुम्हाला भूक लागली का, माझ्याकडे डब्बा आहे तुम्हाला डब्बा देऊ का. पण त्या आजीने सांगितलं, अगं
रोज 9 वाजायच्या टायमिंगला या रस्त्यावरती मी थांबते ना, त्याचं कारण माझ्या पोटाची भूक भागवण्याकरता मी मुळीच थांबत नाही. अहो आजी, मग कशा करता थांबता? त्या आजींनी दिलेलं उत्तर प्रत्येकाच्या अंतकरणाला जाऊन भिडेल. एका आईचं अंतकरण तुम्हाला समजेल लक्षपूर्वक आहे का? ती माय सांगते रोज 9 वाजायच्या टायमिंगला या रस्त्यावरती थांबते ना, त्याचं कारण या रस्त्यावरून रोज जी लाल रंगाची 4 व्हीलर गाडी जाते ना, त्या गाडीतला माझा मुलगा आहे. तो मुलगा माझ्याशी बोलत नाही ग, पण त्याचा चेहरा पाहिल्याशिवाय माझा दिवस जात नाही ना, माझा दिवस जात नाही. ती माय सांगते मी माझ्या पोटाची भूक भागवण्याकरता या ठिकाणी थांबत नाही, तर माझ्या अंतकरणाची भूक भागवण्याकरता या ठिकाणी थांबते. माय बापांना आपल्या आईचं अंतकरणाची भूक त्याच वेळेला भागते ज्या वेळेला डोळे भरून ती आपल्या लेकराचा चेहरा पाहते. ही आई असते. अरे आभाळात या धरतीवर आजवर कुणी पडलेलं नाही. गुरुशिवाय कधीच कोणाला विद्या प्राप्त झालेली नाही. प्रत्येकाची काळजी घ्यायला देवाकडे खरंच खूप वेळ नाही, म्हणून तर देवानं प्रत्येकाला दिली आहे सुंदर